In 6.4 we are going to learn histogram. बरोबर आहे ना? बघा, in 6.4 we are going to learn histogram. हे ग्राफ पेज मी तुमच्यासाठी डाउनलोड केलेलं आहे. ओके, इझी जाईल तुम्हाला. तुमच्याकडे समोर ग्राफ बुक नसतील तर आज लक्ष द्या आणि घरी गेल्याच्या नंतर ना ते ग्राफ बुक वगैरे ते सॉल्व करायचं आहे. मी जायच्या आधी तुम्हाला सांगेल ग्राफ बुक कुठल्या टाईपचं असावं, कसं यूज करावं ते सगळं सांगणार आहे. अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे, काळजी नका करू. लेट अस स्टार्ट. तिथे तुमचा क्वेश्चन बघा आधी. एक बुक देता. सो देर आर 4 क्वेश्चन्स बेटा. ओके, आय विल सॉल्व 2 क्वेश्चन्स आउट ऑफ दॅट. मी त्यातनं 2 क्वेश्चन सोडवणार आहे. तर तुम्ही चॉईस करा कुठले 2 क्वेश्चन्स करायचे. सेकंड इज गुड. सेकंड अँड फोर्थ चालेल. सेकंड क्वेश्चन अँड फोर्थ क्वेश्चन. %% लक्ष द्या बेटा. What is the main thing in second question? See, second question नीट ऑब्झर्व करा. Marks, class interval are not continuous. Very good. Class interval are not continuous. So we have to make them continuous. बरोबर आहे ना? आठवत आहे ना? आपण त्याला काय केलं पाहिजे? कंटिन्युअस केलं पाहिजे. सो आय एम रायटिंग दॅट फिगर्स हिअर. मुद्दामून फिगर त्याच्या साईडलाच लिहूयात. काय दिलेलं आहे बेटा? यील्ड. बरोबर आहे? यील्ड पर एकर आणि क्विंटल. What are the yield? They are 2 to 3, 4 to 5, 6 to 7, 8 to 9, 10 to 11. Any doubt? No. I have told you in statistics, if the class interval are not regular or continuous, we have to make them continuous. बरोबर आहे ना? मीन, मीडियन, मोड किंवा ग्राफ कुठेही इंटरव्हल जर रेग्युलर नाही आहेत तर त्यांना रेग्युलर करायचं. म्हणजे काय? नेक्स्ट कॉलम इज कंटिन्युअस क्लास इंटरव्हल. कळलं? कंटिन्युअस क्लास इंटरव्हल्स कसे करतो आपण ते? कंटिन्युअस 0.5 मागे 0.5 पुढे. गॉट इट? बोला. 1.5, 3.5, 3.5, 5.5, 5.5, 7.5, 2 म्हणायचं. 5.5 to 7.5, 7.5 to 9.5, 9.5 to 11.5. Any doubts? No. Now write number of farmers. Number of farmers. What are those? 30, 50, 55, 40, 20. काय डाऊट आहेत का सांगा? प्रॉब्लेम मध्ये कुणाला डाऊट नाहीये नक्की? ओके, मी नेक्स्टच्या साठी आपल्याला एक लागणार आहे ते मी आधी करून ठेवतो, कारण हा ग्राफ आपल्याला कॉपी करावा लागेल. कारण 2 करायचे आहेत ना. आणखी 2-3 वेळा कॉपी करून ठेवतो. लेट अस डू द वर्किंग. इझी आहे बेटा, फक्त लक्ष पाहिजे. 100% लक्ष द्या. नाउ the class interval, that means we have taken continuous classes. ओके, आता काय लक्षात ठेवायचं आहे बघा. ज्या क्लास इंटरव्हल आहेत ना बेटा, त्या तुम्हाला एक्स ॲक्सिसवर घ्यायच्या.
आणि जे नंबर ऑफ फार्मर्स आहेत ते वाय ॲक्सिसवर घ्यायचे आहे. समजलं का सगळ्यांना? एक्स ॲक्सिस अँड गॉट इट? पक्का? मला एक स्केल द्याल बेटा? जो ग्राफ पेपर असतो ना बेटा, त्याच्यामध्ये समोर दिसतंय कुणाकडे मोठी स्केल आहे? दे का बेटा? आहे मिळाली. ते ॲक्च्युली काय होतंय, त्याला टच झालं तर मला लाईन नाही काढता येते. का होत नाही? लाईन दिसली आहे तुम्हाला? ओके, हां. काय करायचं आहे बघा, इकडे ॲरो करायचा आहे. ओके, दिसला ना? खालती या साईडला 2 ॲरो करायचे आहेत. मला थोडं जरा तिथे कुठेतरी हे होऊ शकतं, लाईन्स वगैरे थोड्या. ओके, काय लिहायचं आता? बेसिक थिंग्स. ओके, दिसते का खाली? सो इकडे तुमची एक्स ॲक्सिस आहे. एक्स दिसला ना? इकडे एक्स डॅश लिहायचा. कळला? नक्की दिसलं ना सगळ्यांना? वरती टॉपला सगळ्यांनी वाय लिहायचा अँड हिअर इट इज वाय डॅश. व्हॉट डज मायनस डॅश साइड इंडिकेट? दॅट दे आर निगेटिव्ह वन्स. म्हणजे डॅश म्हटलं ना की ते निगेटिव्ह आहेत. अरे कळलं का? आणि एक्स नुसता लिहिला की ते काय आहेत? पॉझिटिव्ह आहे. समजलं? व्हेरी 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 इम्पॉर्टंट पॉईंट. नीट बघा, तुमच्या ग्राफमध्ये सुरुवात कुठनं झाली आहे बेटा? 1.1 पासून. कळलं? सुरुवात कुठनं झाली आहे? 1.1 पासून. आणि जर नीट पाहिलं तर याच्यामध्ये नीट बघा, इकडे याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे रे बेटा? 2चा. डिफरन्स कितीचा आहे? दॅट मीन्स 2 इज आवर क्लास मार्क. अरे कळला का? 2 इज आवर क्लास मार्क. शिकवलं ना मी मोडच्या वेळेला. मोड, मीडियन दोन्ही ठिकाणी शिकलो आपण. मीनच्या वेळेला पण शिकलो. क्लास मार्क आपण काढायचो, आठवतंय का नाही? क्लास मार्क मीन्स मिड व्हॅल्यू काढायचो आपण. आणि याचा दोघांचा डिफरन्स काय? क्लास विड्थ. क्लास मार्क नाही, सॉरी, क्लास विड्थ येते. काय ते? क्लास विड्थ. विड्थ म्हणजे एच घ्यायचो बघा आपण फॉर्म्युलामधला एच. आठवला का? मी क्लास विड्थ का पाहिली? क्लास विड्थ जर नीट पाहिली तर सगळीकडे डिफरन्स कितीचा आहे बेटा? 2चा. ओके, द फर्स्ट थिंग तुमच्या ग्राफ पेपरमध्ये, जरा ग्राफ पेपर दे, बुक दे, ग्राफ बुक दे, ग्राफ बुक पास कर पटकन. ओके, ग्राफ बुक मध्ये व्हॉट आय एम टेलिंग यू, लिसन. तुमचा ग्राफ पेज एवढा आहे. नॉर्मली एक्झामला एवढाच पेपर असतो. ओके, तो तुमचा ग्राफ इथे एवढ्याशा जागेत नाही बसला पाहिजे. कळलं? इट शुड बी सफिशियंट इन द पेज. म्हणजे तो बरोबर पेजच्या साधारण सेंटरला कुठेतरी आला पाहिजे.
लाईन्स आपण जरी खाली घेतल्यात तरी तो कुठे आला पाहिजे, सेंटरला आला पाहिजे. समजलं? छोटा ग्राफ काढायचा नाही. ओके. सो फर्स्ट पॉइंट कळला, एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. मी सेकंड पॉइंट काय पाहिला, क्लास विड्थ पाहिला. काय पाहिला? आता मी लिहितोय क्लास विड्थच्या नंतर ना आपल्याला जे पाहिजेत ते. सो कॉलम मध्ये मला फर्स्ट सुरुवात झाली आहे 1.5 नी, बरोबर आहे. त्यानंतर कितीचा डिफरन्स आहे रे? 2चा डिफरन्स आहे. सो हे फर्स्ट क्लास लिहिताना अतिशय कॅल्क्युलेट करून लिहायचं आहे. जर नीट पाहिलं तर 2चा डिफरन्स आहे. मी जर 2 कॉलम्सला 2 म्हटलं तर 1.5 म्हणजे काय येईल? 1.5 म्हणजे 1.5च्या नंतर नाही येईल ना. कळलं का? बोला मी काय बोललो, कुणाचं लक्ष आहे का नाही काय माहिती. रिपीट. आता मी ते मोठं करतोय, झूम करतोय, बघा दिसतंय का? मी समजा, हे बघा मी लिहित नाहीये तिथे, पण मी तुमच्या कळण्याकरता दाखवतोय. मी समजा इथे 1.5 घेतला, दिसला का तुम्हाला? मी 2 कॉलम्सच्या नंतरनं 2.5 घेतला, नाही सॉरी किती आहे, 3.5 आहे ना, 3.5 घेतला. मी 2 कॉलम्सच्या नंतरनं 5.5 घेतला, 2 कॉलम्सच्या नंतरनं. अरे कळलं ना बेटा? नक्की. सो माझा मधला कॉलम काय त्याचा 2.5. समजला का? बोला. मधला हा कॉलम काय माझा? हा मधला कॉलम काय? अरे समजतंय ना? हा मधला कॉलम काय? हा कॉलम काय? समजलं? आपल्याला तिथे काय घ्यायचंय सांगा? लास्ट 11.5 पर्यंत, बरोबर आहे. पण मी इथे स्टॉप होतोय, मी घेत नाहीये ते. आता मला उलट जावा, हा काय येईल सांगा? नक्की? नक्की ना? हा 0.5 येईल. पण मग हा जो आहे सेंटर तो 0 येईल का? नाही येणार. मी काय बोललो लक्ष आहे का सगळ्यांचं? नीट बघा, मी परत दाखवतो. हे जे 2 आहेत बेटा त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 1चा आहे. अरे कळतंय का? हे जे 2 आहेत त्याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 1चा. हे जे 2 आहेत इकडे डिफरन्स 1चा आहे. हे 2 आहेत इकडे डिफरन्स 1चा आहे. इकडे 1चा आहे, इकडे 1चा आहे, इकडे 1चा आहे. पण इथे नीट बघा, इथे पण 1चा डिफरन्स आहे, पण हा 1चा डिफरन्स नाहीये. समजलं का मला काय दाखवायचं होतं? हॅलो, अरे कळलं का बेटा सगळ्यांना? म्हणजे आपण 1.5 ज्या जागेवर घेतलाय ती जागा चुकीची आहे. आणि हिस्टोग्राम फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन मध्ये हेच तुम्हाला कळलं पाहिजे की तो घ्यायचा कुठे. अरे कळलं का? मी गॅरंटेड सांगतो, तुमच्या स्कूल्समध्ये जेव्हा करतील तेव्हा चेक करा, ते इथं चुकणार. 100% सांगतो बेटा. मी ओव्हर कॉन्फिडंट नाहीये, कॉन्फिडन्स आहे मला की ते चुकणार. कळतंय मी काय बोलतोय? आपण चूक नाही करायची. मी ते पूर्ण रप करतो आणि मी आता तुम्हाला दाखवतो. मी जे घेतोय ते तुम्हाला पटण्यासारखं आहे, न पटण्यासारखं त्यात काहीच नाहीये. दाखवतो मी. सगळ्यांना एक कळलं की आपल्याला डिफरन्स कितीचा पाहिजे? नक्की? 100%. मी काय पाहिलं आपण? कॉलम 1 कॉलम व्हॅल्यू इज 1, राईट? सो आय एम टेकिंग, इथे मला वाय डॅश लिहायचा होता ना आधी. आय एम टेकिंग माय 1.5 हिअर. बघा मी कुठे घेतला, हा माझा 1.5 आहे. अरे कळला का? आता 2.5 काय येईल? म्हणजे 2 कॉलम्स, 3 कॉलम्स सोडून 2 कॉलम्स सोडून. बघा कळला का? 3.5. समजला का? बघा. चला पुढे. 5.5 चुकू नका, 2 ने जायचं ना पुढे. 7.5 समजला का? 9.5 आणि कळलं का? बोला. मी एवढीशी गोष्ट सांगायला एवढा वेळ लावला. आता कॅल्क्युलेट करा. तुमचा बरोबर 0 तिथे येतोय सेंटरला. बघा बरं, मी परत तुम्हाला कळण्याकरता 1-2च लिहू फक्त. ही मधली व्हॅल्यू किती आहे रे बेटा? नक्की ना? ही मधली व्हॅल्यू किती आहे? ही मधली व्हॅल्यू किती आहे? मग ही मधली व्हॅल्यू किती आहे? 0.5.
आणि आता जर नीट पाहिलं तर याच्यामध्ये 1चा डिफरन्स आहे आणि त्याच्यामध्ये बरोबर 0.5 आहे, म्हणजे आता आपला 0 बरोबर येतोय. अरे कळलं का? नक्की. फक्त एवढा पॉइंट काढला की तुम्हाला टॉपिक समजला. बाकी चिल्ली पिल्ली आहे, बाकी काय अवघड नाही. हे कळलं? 100% सगळ्यांना नक्की. ओके, आता लेट अस मूव्ह. हे कळलं? आपण जे काम केलं ना ते लगेच लिहून टाकायचं बेटा. काय केलं आपण? स्केल घेतली, मग इथे वरती डोक्यावरती लिहायचं स्केल. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑन एक्स ॲक्सिस काय घेतलंय आपण? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 क्विंटल. अरे कळलं का? बरोबर आहे. आणि आपण एक्स ॲक्सिस वरती काय घेतलं ते आपण खाली लिहायचं आहे. काय घेतलं तिथे एक्स ॲक्सिस वरती? मी हे खालचं रब नाही करत, कारण ते तुम्हाला कळण्याकरता तिथे राहू द्यात. इथे जे पिंक कलरच्या पेननी जे लिहिलंय ना तिथे लिहायचं आहे ॲक्च्युली, पण मी त्याच्या खाली लिहितोय इकडे ॲरो करून. असा ॲरो करायचा आणि तिथे लिहायचं यील्ड पर एकर ब्रॅकेटमध्ये क्विंटल आणि असा ॲरो करायचा. समजलं का? दिस इज द प्रॉपर वे. हे तुम्ही प्रॉपर वेनी प्रेझेंट केलंच पाहिजे. काय डाऊट आहे का कुणाला? सांगा. सगळ्यांना क्लिअर आहे बेटा? सोपं आहे का? आधी सांगा मला. सोपं आहे? तो 1.5चा पॉईंट कळला सगळ्यांना? क्लिअर आहे ना? नक्की. चलो लेट अस मूव्ह. आता मला घ्यायचं आहे नंबर ऑफ फार्मर्स. तर एक्झाममध्ये पण तुम्ही लिहिताना मी पडू दे जाऊ दे. एक्झाममध्ये मी जसं सांगतोय तसंच लिहायचं आहे. बघा दिसतंय समोर? गेलं काय? देऊ कसं आहे त्याची? हा ना, ते हल्लं की ते जातं. ठीक आहे, मी एंड करून परत ते स्टार्ट करतो बेटा, कारण त्याशिवाय ते होणार नाही, मला माहिती आहे. .4 ना रे. चला बडबड नका करू रे. आत्ता 2 मिनिटापूर्वी मी काहीतरी सांगितलं. हा आहे लक्ष? इकडे मला लिहायचं आहे नंबर ऑफ फार्मर्स. बघा मी कसं लिहितोय, कारण तुमच्याकडे तुम्हाला लिहायला चान्सेस असतात. लिहू शकतो आपण ते. आडवी बुक करून लिहायचं, असा ॲरो करायचा, इकडे लिहायचं. कोणतरी घाणेरडा आंघोळ नाही करून. शांत बसा. किती वेळा सांगायचं?
बघायलाच नको आहे आता. हां दिसतंय नंबर ऑफ फार्मर्स आणि इकडे छानपैकी ॲरो करायचा. बघा दिसलं का कसं प्रेझेंट केलं दिसलं का बघा. बघा समोर दिसलं. नाव वी हॅव टू टेक द स्केल. जर नंबर ऑफ फार्मर्स पाहिले बेटा तर मॅक्सिमम नंबर ऑफ फार्मर किती आहे 55. आर यू गेटिंग इट. मॅक्सिमम नंबर ऑफ फार्मर किती आहे 55. तो मला स्केल अशी घ्यायची की जेणेकरून तो माझा 55 कुठेतरी ग्राफच्या सेंटरला आला पाहिजे, मधोमध आला पाहिजे. अरे कळलं का नक्की. सो जर मी बघा जर मी 10-10च्या डिफरन्सनी घेतलं तर समोर मी दाखवतो बघा 10-10च्या डिफरन्सनी. हे बघा इथे दाखवतो. हा झाला 1 2 3 4 आणि 5. नॉर्मली मुलं असंच करतात 10-10च्या डिफरन्सनी घेतात आणि मग तो ग्राफ तेवढ्यातच बसला. बघा आता बघा एवढूसा छोटासा ग्राफ येईल तो. अरे समजलं का मी काय बोललो. तुम्हाला डिफिकल्टीज कळल्या पाहिजेत. सो दे एक्सपेक्ट फ्रॉम अस की तुम्ही ग्राफ व्यवस्थित प्रॉपर प्रपोर्शनमध्ये काढला पाहिजे. मग प्रपोर्शनमध्ये काढण्याकरता काय करायचं बेटा आपल्याला, तर त्याला आपल्याला 5-5च्या डिफरन्सनी घ्यायचा. बघा मी जरा 1 मिनटं ते घालवतो त्या लाईन्स, कारण घाणेरडं नको दिसायला. एवढं चांगलं करतोय तर ते चांगलं दिसलंच पाहिजे. बरोबर आहे. इथे काय येणार बेटा 5 10 बोला 60 एक एक्स्ट्रा घेऊन ठेवायचा. आता बघा तुमचा ग्राफ. आता जर ग्राफ पाहिला तर तो जवळजवळ सेंटरला येईल. गॉट इट. मला सांगा तिथे काय पेज नंबर आहे बघा 153. 153 वरचा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये मला काय दिसतंय बेटा. पहिला काय आहे 30. पहिला काय आहे मी बघा काय करतोय आता दिसेल तुम्हाला. मी जे वर्किंग करतोय ते तुम्हाला नक्की दिसणार आहे. लक्ष पाहिजे फक्त. मी डायरेक्ट 30ला येतोय आणि त्या 30ला बघा लाईन कुठे ओढली दिसली का. लाईन कुठे ओढली दिसली का सगळ्यांना. 30ला ओढली ना एक्झॅक्ट. वाचा पुढचा. लाईन थोडीशी चुकली आहे कधी. हो थोडी पुढे गेली. हे काय करू मार्क करतो आधी. बघा आता बरोबर आली का. आली ना. वाचा पुढचा पॉइंट बेटा 50. डायरेक्ट 50ला येणार आहे आणि 50ला बघा कळलं का नक्की. नंतरचा काय 55. ठीक आहे. वाचा पुढे 40. मी काय करतोय कळतंय ना. मी काय करतोय आय एम ड्रॉइंग हॉरिझॉन्टल लाईन्स फर्स्ट. पहिले आम्ही हॉरिझॉन्टल लाईन्स काढून घेतोय.
40 नंतर लास्ट 28. कळलं? नाव आय एम गोइंग टू ड्रॉ वर्टिकल लाईन्स. बघा मी वर्टिकल लाईन्स काढलेल्या तुम्हाला दिसतील. दिसल्याच्या नंतर ना बघा 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 काय केलं कळलं का? So now this graph is in proportion. बघा दिसतंय का? दिसतंय का? बघा हा ग्राफ तुमचा प्रपोर्शन मध्ये बघा पेज जेवढं आहे त्याच्या निदान हाफ पेज ग्राफ आलाय. अरे कळलं का? स्केल आपली संपली आहे का? नाही. दॅट इज द इम्पॉर्टंट पॉइंट. एक्स ॲक्सिस वर लिहिलं. आता पुढे काय लिहायचं? ऑन वाय ॲक्सिस. सांगा काय घेतले आपण? 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 फार्मर्स. दिस स्केल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि सगळं झालं की छानपैकी पेन्सिलनी इथे हे सगळं पेन्सिलनीच करायचं. हां इथे लिहायचं हिस्टोग्राम. दाखवतो छान. त्याला बॉक्स वगैरे करता आला तर बॉक्स करा. आता ग्राफ बघा तुम्हाला समोर दिसतोय. दिसला बेटा? या टाईपने. महत्वाचा पॉइंट काय होता? एक्स ॲक्सिस. महत्वाचा पॉइंट काय होता? एक्स ॲक्सिस समजली की बाकी सगळं समजलं. समजलं नक्की? काय डाऊट आहे का कुणाला? क्लिअर आहे बेटा? 100%. व्हेरी गुड. आता नेक्स्ट ग्राफ बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 4 म्हटलात ना तुम्ही मला. सो मी 4ला आधी ती स्केल काढून घेतो लाईन. डोंट टॉक, नो डिस्कशन्स. थोडं लाईन हल्ली आहे माझ्याकडनं. ठीक आहे त्याला काय पर्याय नाही. काढूयात चला. पर्याय नाही कशाला? पेन बंद पडायला हे कोणीतरी ईश्वरी मॅडमकडे जाऊन चार्जर आण रे बेटा. यालाही चार्जिंग असते. त्याचं चार्जिंग होतं. काय राहिलं? टिक मार्क. कुठलं क्रिक मार्क? काय दिलंय? ऐक ना बेटा. इथं खाली ते त्याला कनेक्ट करणं. थांब. ठीक आहे ते राहू दे तिथेच वाटलं तर. हे हलवू नको फक्त बस. ठीक आहे कर कनेक्ट. चालू कर. हे तिथलं बटन चालू आहे का बघ? हां झालंय.
चार्जिंग असताना लिहिणार का? हा, काय म्हणली बेटा? कुठे कुठे? तेच चाललंय आता, त्यासाठीच आलोय आपण. काय क्रिक मार्क मी म्हटलं काय क्रिक मार्क मला कळे ना. तो क्रिंक मार्क मी त्याला एकदम सिंपल भाषेमध्ये म्हणतो, ग्राफ फोल्ड करायचा आहे आपल्याला. ओके, क्रिंक मार्क. ओके, सो व्हॉट इज द क्रिंक मार्क? ग्राफ फोल्ड कधी करायचा? जो आपण मागचा केला त्याच्यात फोल्ड करायची गरज नव्हती. ते का? 1-2 मिनटं याला चार्जिंग होऊ द्या, तुम्हाला कळेल. चार्जिंग झाला की लगेच कळेल. 2च मिनटात फक्त. लक्ष आहे सगळ्यांचं? ठीक आहे, लेट अस मूव्ह इन द. बघा 100% लक्ष द्या बेटा. टाइम इन मिनिट्स, लक्ष आहे का? टाइम इन मिनिट्स. सुरुवात कुठनं गेली आहे? 60 to 80. मी नीट बघा काय करतोय. हा जो फर्स्ट आहे, इथे घेतला मी 60, 2 सोडून मी घेतला 80. दिसत नाहीये का? दिसतंय ना? वर घेऊ का? दिसतंय आता? 2 सोडले ना बरोबर. पुढे 2 सोडून 100. का बडबड चालू आहे? पुढे 2 सोडून 120, पुढे 2 सोडून 140, पुढे 2 सोडून. दिस इज द मेन पार्ट. हे कळलं सगळ्यांना? हॅलो, समजलं का? आता तुमचा क्रिंक मार्क तो याच्यात येणार आहे का? नीट बघा, आय विल एक्सप्लेन यू. इथे डिफरन्स कितीचा आहे बेटा? इथे डिफरन्स कितीचा आहे? इथे डिफरन्स कितीचा आहे? सगळ्या ठिकाणी डिफरन्स 20चा आहे. पण मी जर 60 पासनं 0 पर्यंत आलो तो डिफरन्स 60चा आहे. अरे कळलं का? म्हणून मधले आकडे गेले कुठं तर ते फोल्ड झाले. आता कळलं का? क्रिंक मार्क कधी करायचा कळला का? मगाशी आपण नाही केला क्रिंक मार्क, कारण आपण टेस्ट केलं की तो 0ला येतोय का. हॅलो, अरे कळलं का? नक्की. म्हणून मी म्हटलं हे 2 सम्स खूप महत्वाचे आहेत. कळलं नक्की? बाकी काय अवघड नाहीये या प्रॉब्लेम मध्ये. चलो लेट अस स्टार्ट. आता फास्ट करूयात. बघा सगळ्यात महत्वाचं, द मॅक्सिमम फिगर इज, सांगा. मॅक्सिमम फिगर इज 24. अँड व्हॉट वी हॅव टेकन ऑन द एक्स ॲक्सेस. एक्स ॲक्सेस वर काय घेतला बेटा? टाइम इन मिनिट्स. समजला? एक्स ॲक्सिस वर घेतलाय. वाय ॲक्सिस वर काय घेणार आहे बेटा आपण? नंबर ऑफ स्टुडंट्स. समजला? नाव द नंबर ऑफ स्टुडंट्स मॅक्सिमम इज 24. आता मी 5-5च्या डिफरन्सने घेतले तर 5-5 जा 25, फक्त 5 लाईन्स मध्ये संपेल. सो आता मला स्केल काय घ्यायला पाहिजे? 2च्या डिफरन्स. कितीचा डिफरन्स? 2च्या डिफरन्सने गेलो तरच आता होणार. बघा लेट अस डू इट. लक्ष आहे सगळ्यांचं? चला बोला. 2, 4, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26. बस, कारण लास्ट काय आपला? सो इट शुड बी मोर दॅन दॅट ओनली 1 युनिट. कळला? नाउ लेट अस राईट द स्केल. चला स्केल लिहूयात. स्केल बोला. ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10. कळलं का नाही? कारण ते 2 सेंटीमीटर आहेत.
अरे समजलं का नाही? 2 columns मीन्स 2 सेंटीमीटर, 1 column मीन्स 1 सेंटीमीटर. तर 1 columnला किती घेतला आपण? 10. समजला? 10 टाइम्स नाही आहे ते, टाइम लिहायला पाहिजे. 10 टाइम लिहिण्यापेक्षा आपण मिनिट्स लिहूयात. 10 minutes. समजला? नेक्स्ट, ऑन y axis 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 स्टुडंट्स. समजला? आता सोपं आहे. पहिला काय आपला 14. मी आता स्केल न यूज करता डायरेक्टच काढतो. लक्ष आहे? बघा हा 14 आहे. समजला? नेक्स्ट 20. हा 20 आहे. कळला? नेक्स्ट 24. 22. 16 तुमचा इथे आहे ना. बघा कळला का? आता लाईन्स आखायच्यात. स्टँडिंग लाईन्स काढताना बघा मी काय प्रिकॉशन घेतोय. बघा सगळ्यांना दिसण्यासारखं आहे, काय नाही दिसत आहे असं नाहीये. दिसतंय ना? समजतंय? मी डायरेक्ट 24 ला जातोय आता. मला नाही वाटत काय डाऊट आहे. क्लिअर आहे? ते क्रिक नाहीये तो क्रिंक मार्क कधी करायचा समजला का? नक्की. आता लेट अस सी द एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण क्रिंक मार्क करणार का नाही सांगा? करणार का? सुरुवात कुठे झाली आहे? 135 ला. सेकंड मध्ये पाहिलं आपण, नाही केला. थर्ड मध्ये बघा, नाही केला तरी जमेल. कसा? 10 पासून सुरुवात आहे. कळतंय ना? 10 पासून सुरुवात आहे. मग मी डायरेक्ट क्रिंक मार्क नाही करायचा तो कसा दाखवतो? बघा लक्ष द्या. हा थर्ड ग्राफ पेपर आहे. मी डायरेक्ट एक्स ॲक्सिस घेऊ. इथे घेतो मी. ओके. तर मला माहिती आहे आपल्याला 10, 15 घ्यायचे आहेत. ओके. ही वाय ॲक्सिस आहे ना? ठीक आहे. हे एक्स ॲक्सिस आहे, हे वाय ॲक्सिस. दिसतंय ना सगळ्यांना? बघा लेट अस डू इट. 100% लक्ष द्या बेटा. मी डिफरन्स कितीचा आहे बघा. क्लास विड्थ किती आहे? 5. क्लास विड्थ किती आहे? 5. मग मी 2 याला व्हॅल्यू जर का 5 घेतली तर एका याला व्हॅल्यू किती येईल? 2 ह्याला व्हॅल्यू, 2 कॉलम्सला व्हॅल्यू मी जर 5 घेतली तर एकाला व्हॅल्यू किती येईल? 2.5. मग फोल्ड करावा लागेल. बघा लेट अस डू इट. बघा इथे जर का मी 10 घेतला, कळला का? इथे जर का मी 15 घेतला तर माझा इथनं स्टार्टच्या व्हॅल्यूपर्यंत काय होईल? 0 होईल का? नाही, 5 होईल. म्हणून मला तिथे क्रिंक व्हॅल्यू टाकावीच लागणार. अरे क्रिंक मार्क टाकावाच लागणार. कळलं का कधी टाकायचं? नक्की. फर्स्ट याला तर पक्क माहिती आहे 135 म्हणजे टाकावाच लागणार. बरोबर आहे. थर्डला का टाकला कळला? नक्की. 100% तुम्ही आज हे दोन्ही ग्राफ म्हणजे हे 4ही ग्राफ आठवणीने कंप्लीट करा. मी तिथेच थांबतो. मला आता तुमच्याकडे ग्राफ पेपर्स आहेत? आहे सगळ्यांकडे? किती जणांकडे नाही आहे? अरे बापरे, खूप जणांकडे नाही आहे. हा रफमध्ये काढा, काय प्रॉब्लेम नाही. पिन ड्रॉप सायलेन्स. पण मी समोर बोर्डवरती काही ठेवत नाही आहे. तुम्हाला कळलेलं आहे सगळं, त्यामुळे मी बोर्डवर नाही ठेवत आहे. कळलं ना नक्की? 100%. कॉपी नका करू, फक्त कॉपी नाही करायचं.